आज आहे अनंत चतुर्दशी आणि मी ठरवले होते की आज उकळीचे मोदक बनवायचे. तर उकळीच्या मोदकांसाठीचं लागणारं साहित्य मी जमा केले आहे व्यवस्थित आणि नारळ तयार केले. नारळ कसे तयार करायचे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी शेअर केले आहे. खूप इझिली आपण नारळाचा चव घरीच किती छान पद्धतीने बनवू शकतो त्यात मी क्लिअर केलेले. तर तुम्ही तो बघा आणि करा अशा पद्धतीने. तर नारळाचं जे खोवण्याचं काम आहे ते खूप इझी प्रकारे मी केलं. आता खोवलेलं जे नारळ आहे म्हणजे बारीक केलेलं ते आणि त्यामध्ये चवीनुसार गूळ टाकलेला. ॲक्च्युली सारण हे बरोबरीच्या रेशोत करतात. जसं 2 वाट्या जर तुमचा चव असेल तर 2 वाट्या तुम्ही गूळ घालू शकता, पण मी कमी गोड वापरते त्यामुळे मी माझ्या पद्धतीने थोडं कमी टाकलेलं. आणि त्यात नंतर टाकले जाते वेलची पावडर. ॲक्च्युली पारंपरिक जे मोदक आहे ते असेच असतात, त्यामध्ये फारसं काही नसतं. हे सर्वांना बनवता यावे या पद्धतीने. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता, खसखस टाकू शकता. आता पारीसाठी जे आहे 2 वाट्या माझ्याकडे पीठ आहे, तर मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी वापरलं. तुम्ही संपूर्ण पाण्यातही करू शकता किंवा संपूर्ण दुधातही करता येते. आणि उकळल्यानंतर थोडं चवीनुसार मीठ टाकून त्यात पीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि 15 मिनटं ही उकळ वाफ येऊ द्यायची या उकळीला. तर ही जी उकळ व्यवस्थित शिजते आणि शिजल्यानंतर या उकळीचं आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मळून मऊ मऊ असं हे जे पीठ आहे तयार करायचं आहे. पारीसाठी लागणारं पीठ जर तुमचं व्यवस्थित जमलं तर तुम्हाला अगदी छान असे उकळीचे मोदक म्हणजे अगदी कळ्यांचे मोदक छान पद्धतीने तयार करता येतात. जर पारी करतानाचं जे पीठ आहे पातळ झालं तर तुम्ही थोडं कोरडं पीठ टाकायचं आणि एक वाफ आणायची 5 मिनटं. कोरडं झालं तर थोडं उकळतं पाणी टाकायचं आणि त्याला 5 मिनटं अजून वाफ आणून घ्यायची आणि या पद्धतीने चांगलं भरपूर छान मळून असं सॉफ्ट असं पीठ तयार करायचं. हे पीठ जेव्हा तुम्ही गोळा करून बघितलं आणि फाटलं नाही ना तर समजायचं की तुमचं पीठ उकळ व्यवस्थित झालेली आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीने मोदक करतात, तर मी पारी लाटते पण किंवा हाताने बनवते, पण यात तुमच्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे की तुम्ही या प्रकारे प्रेस करून पारी बनवू शकता. म्हणजे जर सोबतीला कोणी असेल तर तुमची पटापट अशा पारी तयार करून देऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला जास्त प्रमाणात जर मोदक करायचे तर ते इझी होतात. अजून एक माझ्याकडे हा एक नवीन पर्याय आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा चमचा असेल तर ऑलरेडी याला ना कळ्या तयार होतात. आपण प्रेस केलं ना पीठ म्हणजे पारीचं, तर त्याला फक्त तुम्हाला त्या ज्या कळ्या आहेत त्यांना वर ओढायचं आहे, कळ्यांना शेप देऊन आणि मोदक तयार करायचा आहे, पाकळीचा म्हणजे कळीचा मोदक. आता माझा हे करतानाचा थोडासा व्हिडिओ स्किप झाला, तर या पद्धतीने फक्त वर ओढून नारळ म्हणजे तुम्ही मोदकांना शेप द्यायचा आहे. मी सर्व मोदक बनवून घेतले होते आणि त्याच्यानंतर आता इथे पाळी वाफवायची. तर यासाठी आपल्याला गाळणी घ्यायचं, पाणी किंवा वाफेचं तुमच्याकडे जर कुठलं भांडं असेल स्पेशल तर ते मी कढईमध्ये थोडं पाणी टाकलं आणि गाळणीवर माझ्याकडे हळदीचे पानं होते तर त्यात मी हे वाफवले. केळीच्या पानावरही वाफवता येतं किंवा ओल्या कापडावर. आता राहिलेला जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते. हा जो मोदक आहे तुम्ही अशा कळ्या काढल्यानंतर तो कसा वर खेचायचा, तर एका साईडला तुम्ही जे काही पाकळ्या आहे त्याला एका बाजूने फिरवत दोघं हात गोल फिरवत राहायचे आणि वरच्या साईडला ओढत राहायचं ते पीठ. म्हणजे मोदकाला एकदम छान असा शेप येतो. खूप कठीण नाही आहे. तुम्ही म्हणजे सारखं करून बघितलं ना तर तुम्हाला हे अगदी इझिली जमतं. 1-2 वेळा चुकू शकतं, तर यासाठी मी वेगवेगळे असे व्हिडिओज बनवले आहे. ग्लासवर तुम्ही करू शकता, वाटीवर करू शकता, साध्या वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते इझी होत जाणार आणि नंतर तुम्हाला हाताने छान असे मोदक वळता येतील. आणि हा एक पारंपरिक पद्धतीचा कोकणी प्रकार आहे, याला पातोरी म्हणतात, पाटोळी. तर याला अशा पद्धतीने फक्त पारी बनवायची आणि तेच सारण तसं टाकायचं आणि हळदीच्या पानामध्ये लपेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वाफ द्यायची. तर हे एक तुम्हाला यात मिळालं. मी मोदक
दुधात केले तर फारसं कडक नाही होणार, म्हणून मी फक्त पाणी थोडं वर शिंपडून घेतलं आहे. नाहीतर तुम्ही मोदक डायरेक्ट पाण्यात बुडवून वाफायला ठेवायचा. त्यानंतर जर तुमच्याकडे केसर असेल तर अतिउत्तम. केसराने ना खूप सुंदर दिसतात मोदक. त्यांना जसं काही आपण एखादी ज्वेलरी घातल्यासारखं अगदी दृष्ट लागेल असे होतात हे मोदक. तर मोदकांसाठी तुम्ही अत्यंत आवश्यक आहे, जर केसर असेल तर नक्की लावा. त्याच्याने सुगंध पण छान येतो आणि हेल्थ वाईज त्याचं अजून महत्त्व वाढतं. केसरी मोदक अतिशय चांगले आहे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये याचाही समावेश आहेच. जर तुमच्याकडे असेल तर नक्की लावा. थोडी वाफ निघाल्यानंतर खातानाची पद्धत आहे की गरम गरम मोदक घ्यायचा आहे आणि ह्या मोदकावर चांगल्या तुपाची धार सोडायची. अतिशय अप्रतिम लागतात या पद्धतीचे मोदक जर असे खाल्ले तर. आणि ह्या मोदकाला गरम गरम असताना खाल्ले तर अतिशय चविष्ट आहे. म्हणजे जगातला माझ्या आयुष्यवाढीत तर एवढा चविष्ट पदार्थ अजून दुसरा कुठला असेल, जो की खायला चविष्ट तर आहे आणि शरीरालाही अतिशय पौष्टिक. तर नक्की बनवा आणि असे तुम्ही मोदक